विचारपीठावरील सर्व मान्यवर प्रेक्षक आणि खेळाडू, खरं तर तुम्हाला मार्गदर्शन करणं एवढा मी मोठा नाही आहे. मी तुमच्यातलाच एक आहे, तुमच्या गावातीलच एक आहे. म्हणजे माझा जेव्हा जन्मदाखला आम्ही काढतो, राष्ट्रीय दाखला काढतो आणि जेव्हा जन्मस्थळ येते तो जन्मस्थळ 80 आहे माझं. आणि आमच्या तिन्ही भावांचं जन्मस्थळ जो दाखला येतोय त्या दाखल्यावर नेहमी 80 तालुका वाडा हेच येत आहे. त्याच्यामुळे मी या गावातलाच आहे. विशेष म्हणजे जन्मस्थळ म्हणून नाही तर शिक्षणही याच गावात झालंय. म्हणजे सगळ्यांबरोबर मी खेळलोय, बागडलोय, फिरलोय, म्हणून मार्गदर्शन काही करणार नाहीये. फक्त एवढंच सांगेन, मी ज्या टर्फचा उल्लेख झाला, म्हणजे प्रत्येक जेव्हा पहिल्यांदा सौरासाहेब इथे निवडून आले होते, मंत्री झाले होते आणि त्यांचा आपल्या गावामध्ये सत्कार झाला होता वैभव ठाकरे यांच्या घरीच, त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं होतं की हे गाव वाडा शहराच्या जवळ आहे आणि या गावामधून जवळपास हजारो विद्यार्थी शिकून गेलेत. म्हणजे ज्यांची कोणाची शिकण्याची व्यवस्था नव्हती ती सगळी मुलं 80 मध्ये येऊन राहायची आणि 80 मधून शिकून ती सगळी मोठी झालेली आहेत. आणि म्हणून आम्ही सौरासाहेबांकडे त्यावेळेस मागणी केली होती की या गावातील कुठलाही तरुणी ही बेरोजगार राहता कामा नये. त्यांच्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. प्रत्येक जण स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे. आणि जवळपास 80-90% मुली ही सगळी स्वतःच्या पायावर उभी झालेली आहेत. जी राहिलेली 10-20% असतील त्यांच्यासाठी काय करता येईल याच्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवा. ती वैभव ठाकरे यांना सांगेन की जेवढ्यांना कामाची गरज आहे, नोकरीची गरज आहे, ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी निर्माण करण्याची ताकद ही तुमच्याच मध्ये आहे. जवळजवळ 3 लाख कोटींचा वाढवण पोर्ट आपल्याकडे येतोय. खूप मोठे मोठे रस्ते येत आहेत. म्हणजे चौथी मुंबई म्हणून जी निर्माण होणार आहे पालघर जिल्ह्यामध्ये, ती चौथी मुंबई ह्या पहिल्या 3 मुंबईंपेक्षा भव्य आणि दिव्य असेल. आणि त्याच्यामध्ये जर आपण कुठेच नसू तर आपली खूप मोठी गडबड होणार आहे. आणि म्हणून आपण क्रिकेटसाठी एकत्र येतो, अगदी चांगल्या प्रकारे एकत्र येतो. म्हणजे भर उन्हात खेळणं, म्हणजे काल मला सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला या. मला आश्चर्य वाटलं की एवढ्या उन्हामध्ये, म्हणजे आम्ही बाहेर निघायची आमची तयारी नाही आणि ते एवढ्या उन्हामध्ये ही सगळी मुलं खेळणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुलं या 80 मध्ये आहेत. तर यांच्यासाठी काही करता येईल का, ही पुढली रणनीती जर आपण आखली तर या गावातील कुणीही बेरोजगार राहणार नाही, कोणाच्या हाताला काम नाही असं होणार नाही. ज्या टर्फचा उल्लेख झाला त्याला मुद्दाम सांगतोय की टर्फ जेव्हा मी सुरू केलं, म्हणजे माझा मुलगा आता 21 वर्षाचा होतोय, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतो, बाहेर येतोय. आणि बाहेर आल्यानंतर काय, तर कुठेतरी तो नोकरी शोधणार, कोणाच्या हाताखाली काम करणार. मी त्याला सांगितलं तुला ज्या दिवशी तू 21 वर्षाचा होशील त्या दिवशी तुझा तो स्वातंत्र्य, म्हणजे विराजला मी तसंच केलं होतं की 21 वर्ष झाले तर बस झाले, आता मी काही तुला काही देणार नाही आहे, तुझं तू कमाव. याच्यासाठी मी तो टर्फ सुरू केलं आणि त्या टर्फमधून खूप चांगल्या प्रकारे इन्कम होत आहे. नुसतं इन्कम होत नाही आहे तर खूप पोरं खेळायला येत आहेत. म्हणजे सकाळी जी बॅच सुरू होते अगदी रात्री 12-1 वाजेपर्यंत पोरं खेळतात. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो, पोरांच्या हातात आता सगळ्यांकडेच गेम खेळतात, TV बघतात, एकाच जागी बसलेले असतात. ही सगळी पोरं ग्राउंडवर यावीत ही सगळ्यांची इच्छा असते. म्हणजे तुम्ही सगळे भाग्यवान आहात. ज्या तरुणांची संध्याकाळ ही ग्राउंडवर जाते, मैदानावर जाते, ते खरे भाग्यवान असतात. त्यांना कुठलेही आजार होत नाही आहेत, ते मेंटली फिट असतात. पण आता सगळी मुलं ही हातामध्ये मोबाईल घेऊन असतात. आज बहुसंख्य मुलं ही त्या टर्फवर खेळायला येतात आणि एक चांगला टर्फ आपण तयार केला, माझ्या मुलाच्या हातामध्ये तो दिला आणि त्याच्यानंतर आता आम्ही प्रशिक्षक ठेवणार आहोत. तिथे चांगला खेळ, म्हणजे आपल्या आता नुकतं वैभवने सांगितलं की याच्यातून एक चांगली टीम निर्माण व्हावी आणि ही चांगली टीम आपण बाहेर पाठवू खेळायला किंवा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना शिक्षण देऊ, प्रशिक्षण देऊ. तर त्याच पद्धतीची स्वप्न आमची आहेत. तर तुमचाच आहे, कधीही या, फक्त एक फोन करा, नक्की तुम्हाला तिथे सहकार्य मिळेल. आणि वैभवाने सांगितलं कशी तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथे आम्ही सवलतही देऊ. तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे हा एक गाव एकत्र येऊन एवढ्या चांगल्या पद्धतीने स्पर्धा भरवतोय, ही तर पहिली तालुक्यामध्ये पहिली गोष्ट असेल की एकाच गावातली मुलं एकत्र येऊन खेळतात.
म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा मी नक्की येईन. मी तुमचाच आहे, तुमच्याच गावातील आहे असं सांगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.